मुलाची जी काही भावकी आहे, मग त्याच्यात आडनावाचे स्तूप समुद्र आणि खरात हे पूर्ण टार्गेट करण्यात आलेले आहेत। त्यांची गायरान जमिनीमध्ये 26 एकर मध्ये ऊस होता, तो ऊस या जातीवाद्यांनी पेटून दिलेला आहे। हे धक्कादायक आहे। सुदैवाने हे दोघंही सुखरूप गेले म्हणून वाचले, अन्यथा या दोघांचंही वॉनर किलिंग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। या जातीवाद्याची मानसिकता अतिशय भयानक आहे। त्याच्यामुळे चिडून त्यांनी ऊस या दलितांचा जाळलेला आहे। नुकसान जवळपास 56 लाख रुपये झालेलं आहे आणि या कृत्यामागे कुणीतरी मास्टरमाइंड असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही। मग माजी आमदार राजेश टोपेंच्या कार्यकर्ते आहेत का आताचे हिकमत उडान जे आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत का, याचा सुद्धा तपास पोलिसांनी घेतला पाहिजे। आणि दुर्दैवाने स्टँडिंगचे आमदार आताचे लोकप्रतिनिधी हिकमत उडान हे दलित बांधवांना भेटायला सुद्धा आलेले नाहीत। त्या ठिकाणी एफआयआर झालेली आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत। अद्याप आरोपी त्या ठिकाणी मोकाट आहेत, फरार आहेत आणि म्हणून आज तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे। SC/ST ऍक्ट 2016 अंतर्गत नियमानुसार 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत जे इमिडिएट रिलीफ आहे ती इमिडिएट रिलीफ सुद्धा पीडितांच्या खात्यात गेली पाहिजे। पीडित भयभीत आहेत, दलित आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्यावरती पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भोगगावला खैरलांजी सारखी घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। जर हे